चिकोडी तालुक्यातील लोणीवाडी येथील जय किसान प्राथमिक कृषी पत्ती संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केले आहे। विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला। चिकोडी तालुक्यातील ढोणेवाडी येथील जय किसान प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत सत्ताधारी गटाचे पुन्हा एकदा वर्चस्व अबाधित राहिले आहे। या निवडणुकीत भाजप प्रणित परिवर्तन शेतकरी पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले। निवडणुकीमध्ये सत्ताधारी एस.एम. माळी गटाविरोधात भाजपच्या परिवर्तन शेतकरी पॅनेलने निवडणूक लढविली। एकूण 78 सभासदांपैकी 76 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला। दोन्ही गटातर्फे विजयासाठी अखेरपर्यंत कंबर कसण्यात आली, पण पुन्हा एकदा सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना सभासदांनी विजयी केले। निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित प्रकाश सादळकर, बाबूराव सादळकर, विजय कदम, श्यामराव माळी, सुमन सादळकर, हिराबाई हिरेकोडे, गणपती कळवे, नूर महम्मद पटेल यांनी तर भाजप प्रणित राजेंद्र देसाई हे उमेदवार विजयी झाले। यापूर्वी एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले असून निवडणुकीनंतर राजेंद्र देसाई यांनी काँग्रेस प्रणित माळी गटात प्रवेश केल्याने सर्व जागांवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे। विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी बोलताना प्रकाश सादळकर यांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून संघाच्या विकासासाठी आणि सभासदांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। जय किसान पॅनलवर जे आरोप केले गेले 8 दिवसामध्ये ते सगळे बिनबुडाचे आरोप होते। त्यांनी आमच्या संस्थेत सभासद नाहीत, त्या सभासदांनी आमच्यावर घाणेरडे आरोप केले। आम्ही आमच्या सभासदांनी आमच्यावर किती विश्वास आहे ते ठोसपणे दाखवून दिलेला आहे। त्यामुळे आमच्या सभासदांनी आमच्या गावचा पूर्ण विश्वास, त्यामुळे पुढे आमच्या गावच्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही कारभार चालवू। प्रदीप जाधव म्हणाले, सभासदांनी काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा विजयी करून संघाच्या बळकटीसाठी संधी दिली आहे। खासदार प्रकाश हुक्केरी व माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच संस्थेची झपाट्याने प्रगती होणार असल्याचे सांगितले। जय किसान पीकेपीएस ढोणेवाडी या संस्थेच्या झालेल्या आज रोजीच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ही संस्था स्थापन केली होती ते संस्थापक आहेत आणि आदरणीय एस.एम. माळी सरांच्या नेतृत्वाखाली आणि त्या विभागातील सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे काही पॅनल उभा केलं होतं त्या पॅनलला आज भरघोस मताने सभासदांनी निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून या संचालकांना मी सुचवू इच्छितो की ज्या याच्या पूर्वीच्या काळामध्ये काय शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या अनावधानाने जर राहून गेल्या असतील त्या 100% त्यांनी पूर्ण कराव्या करासाठी हे जे पॅनल निवडून दिलं त्या विश्वासाला पात्र होऊन निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये त्या सोसायटीच्या माध्यमातून सरकारच्या ज्या योजना आहेत 0% व्याजदरानं कर्ज असो किंवा इतर काही ज्या DCC बँकेच्या माध्यमातून ज्या काही यशस्वीसारख्या योजना आहेत त्या निश्चितपणाने यांच्याकडून राबविल्या जातील। आणि आज विशेष बाब म्हणजे याच्यापूर्वीच SC कॅटेगरीमधनं या पॅनलचं एक उमेदवार कांबळे बिनविरोध आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही ब वर्गातनं राहिलेले जे देसाई अनावधानानं त्यांचा अर्ज त्या पॅनलमधून भरलेला होता, पण त्याने येऊन पूर्वी सरांना भेटून आम्हाला कुठून सांगितलं होतं की माझा अनावधानानं तिकडे अर्ज गेलेला आहे। बाबूराव माळी, कारतगा प्राथमिक कृषी पत्ती संघाचे अध्यक्ष राजू खिचडे, शासन नियुक्त APMC सदस्य अरविंद खराडे यांनीही मनोगत व्यक्त केले। कृषी पत्ती सोसायटीचं जे आज इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आमचे आदर्श माळी सरांच्या नेतृत्वाखाली आज सर्व पॅनल टू पॅनल जे विजय झालं हे श्रेय ह्या सर्व सभासदांमधून आहे। हे थोड्या दिवसात काय माळी सर काय आहेत आणि अण्णासाहेब भावले काय आहेत आणि प्रदीप जाधव काय आहेत हे येत्या थोड्या दिवसातच दाखवतील म्हणून एवढं सांगतो। आणि आता संस्था प्रगती जवळजवळ तर 50 लाखाचं तर पत झाले, एक 15 ते 20 दिवसात पत बी वाढतील आणि 2-3 वर्षात ही संस्था 1 कोटी 2 कोटीची संस्था केल्याशिवाय माळी सर आणि सर्वांनी गप बसणार नाही। सर्व सभासदांना धन्यवाद देतो। आणि यावेळी जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब नोरजे, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले, दत्ता खोत, एकनाथ सादळकर, रमेश जाधव, नंदकुमार देसाई, सुभाष माळी, अनिल पाटील, राजेंद्र माळी, अप्पासो संकपाळ, सुभाष खोत, पोपट गावडे,
सुभाष घाटगे, दत्तात्रय माळी यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.